मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संध्याकाळी 6 ते 10 वाजेपर्यंतच्या लोड शेडिंग विरोधामध्ये खासदार निलेश लंके यांनी महावितरण कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरलं। वाढत्या वीज कपातीमुळे शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचा आरोप करत त्यांनी लोड शेडिंग तात्काळ बंद करण्याची मागणी केली। महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना खासदार लंके यांनी स्पष्ट इशारा दिला की संध्याकाळच्या वेळेस लोड शेडिंग तात्काळ बंद करा, अन्यथा महावितरणचं कार्यालय बंद करण्यास भाग पाडू। यावेळी नाशिक विभागाचे अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा केली। या आंदोलनामध्ये जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब फराळ, प्राध्यापक सीताराम काकडे, रामेश्वर निमसे, श्रीकांत जगदाळे, अमोल खाडे, एकनाथ गांगर्डे, भाऊसाहेब काळे तसेच पोपट गुंड उद्योजक अल्ताफ शेख यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय की लोड शेडिंगमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय। सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत, त्यामुळे त्यांच्या अभ्यासावरती देखील परिणाम होतोय। तसेच महिलांच्या स्वयंपाकाच्या वेळेत वीज नसल्यानं अडचणी निर्माण होत आहेत। ग्रामीण भागामध्ये बिबट्याच्या भीतीमुळे अंधारामध्ये राहणं धोकादायक ठरतंय। आज हालत काय नेमकं? सगळ्यात महत्त्वाचं आता परीक्षेचा काळ आहे आणि ग्रामीण भागात माझा शेतकऱ्याचा पोरग शिकतं कुठेतरी जिल्हा परिषदेच्या शाळेत, महानगरपालिकेच्या शाळेत, आणि नेमकं परीक्षेच्या कालखंडामध्ये 6 ते 10 लोड शेडिंग केली। वर्षभर अभ्यास करायचा, पण शेवटचा टप्पा अभ्यासाचा महत्त्वाचा असतो आणि त्या कालखंडातच त्या ठिकाणी तुमचे लोड शेडिंग केलं। स्वयंपाकाचा टाईम सुद्धा संध्याकाळचाच आहे ना, त्यामुळे आम्ही त्या MSCBच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तू लोड शेडिंग कॅन्सल करा, कमीत कमी परीक्षा होस तरी केलं पाहिजे ना। आता सांगितलं आमच्या पद्धतीने, त्यांनी पण सांगितलं की आजच संध्याकाळी वेगवेगळ्या पद्धतीने आपण ते कसं सिस्टीममध्ये बसवता येईल आणि सुरळीत करता येईल त्याचा आपण निश्चित प्रयत्न करू। सकारात्मक त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी त्यांची भूमिका मांडली। आणि त्याचबरोबरीने एक RDSSची योजना मी आमदार असताना मंजूर केली, ती आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे जिल्ह्यातच मंजूर केली ती, म्हणजे अनेक ट्रान्सफॉर्मर ते जर पूर्ण योजना झाली ना ती जिल्ह्यातल्या लाईटचा प्रश्न सुटेल। त्याचं 35% काम झाले आत्तापर्यंत, म्हणजे मी तर इतक्या वेळा फॉलोअप घेतला त्यामुळे ते सुद्धा अर्जंटली 2 दिवसात मीटिंग कॉल करून ते कामाला गती देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जाईल असं त्यांनी आश्वासित केलेले आहे। मी सुद्धा ऊर्जा समितीचा त्या ठिकाणी कमिटी सेंट्रलच्या कमिटी असल्यामुळे तिथं सुद्धा अनेक वेळा मी प्रश्न मांडलेला आहे। पण सगळ्यात महत्त्वाचा आत्ताचा आमचा जो प्रश्न होता तो म्हणजे 6 ते 10 जी लोड शेडिंग आहे, पोरांच्या परीक्षेचा अभ्यासाचा टाईम, आमच्या माता भगिनींचा स्वयंपाकाचा टाईम, तो टायमिंग थांबला पाहिजे, तो टायमिंग चेंज झाला पाहिजे, ही आमची मागणी होती। लोड शेडिंग काही अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत शेतकऱ्यांचा फोन येत नाही तोपर्यंत कुठेही कामं करत नाही अशी चर्चा आहे। सांगितलं आम्ही आता सांगितलं, काही अधिकाऱ्यांनी बोलता सांगितलं की आम्हाला अमुक माणसाचा फोन पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, पण ठीक आहे, अर्थ गैरअर्थ निघत असतो, पण शेवट आपल्याला काम होणं महत्त्वाचं असतं। त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने भूमिका मांडली। आम्ही सगळेच होतो त्या ठिकाणी, सगळे शेतकरी होते। सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला आमच्या शेतकऱ्यांचं तर नुकसान झाले, पण आमच्या गरिबाच्या पोरांना परत आता गुरामागं लावायचं का? म्हणजे परीक्षेच्या काळात तरी चांगल्या दाबाने लाईट सोडा, पोर आमच्या अभ्यास करते आणि शिकते आणि अधिकारी होते, आणि ही आमची भूमिका मांडली। जर म्हणजे त्यांनी जर लोड शेडिंगचा ठेवलं तर तुमची पुढची भूमिका काय असेल? लोड शेडिंग तशी काय ठेवणार आहे, ते बदलावणारच आहे, नाही बदलली तर हे बंद करून टाकी ना ऑफिस शेवट आमचं नातं शेतकऱ्यांचं आहे। याला गोरगरिबांचे पोरं शिकले पाहिजे, चांगले अधिकारी झाले पाहिजे, चांगले उद्योजक झाले पाहिजे, ही आमची भूमिका आहे। आपण सकाळी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली, पण मागच्या वेळेस सुद्धा अवकाळी पावसाचं झालं होतं, मागच्या वेळेस अनुदान सुद्धा अजून आलेलं नाही। पुन्हा एकदा सगळ्यात महत्त्वाचं 1-2 दिवसापूर्वी आमच्या नगर तालुक्यातील आणि राऊरी तालुक्यातील काही गावांना गारपीट झाली आणि काल पारनेर तालुक्यातील काही गावांची गारपीट झाली। मी आज बऱ्याच ठिकाणी गारपीटग्रस्त भागांचा दौरा केला। प्रशासनाला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सूचना केला, कृषी असो, महसूल प्रशासन असो किंवा ग्रामविकास प्रशासन असो, की तुम्ही पंचनामे करा। पण ठीक आहे, मी आता मुख्यमंत्र्यांशी सुद्धा बोलणार आहे, माझं पत्र सुद्धा त्या ठिकाणी देणार आहे की पंचनामे आपण करतो, बऱ्याच वेळा आपण मलमपट्टी केल्यासारखे पंचनामे करतो, पण प्रत्यक्षरित्या मदत मिळाली पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे। त्याबाबत आम्ही त्या ठिकाणी सरकारकडे आमची मागणी असणार आहे। आज आम्ही त्या ठिकाणी सगळी पाहणी केली, ही सगळ्या गोष्टी आम्ही प्रशासनापर्यंत
मंत्री महोदयांपर्यंत पोचवण्याचं काम केलेलं आहे. पण आमची आपणाद्वारे सरकारला मागणी आहे की जे नुकसानग्रस्त शेतकरी आहे, त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव अशी तात्काळ मदत मिळाली पाहिजे, ही महत्त्वाची भूमिका आहे. अहिल्यानगर शहरामध्ये वीज पाडण्यासंदर्भात जे प्रश्न उपस्थित केला आपण तेव्हा पत्रव्यवहार केलेला होता. त्यानंतर आता नगर विभागाने संभाजीनगरच्या पुरातत्व खात्याला वीज पाडू नये, ती 400 वर्षाची आहे असं पत्र पाठवल्याचं कळतं. सगळ्यात महत्त्वाचं नगर शहराची ओळख जर म्हणलं तर माळीवाडा वेश आणि दिल्ली गेट वेस ही एक नगर शहराची ही पारंपरिक जुनी ओळख आहे. आणि ती वेस पाडण्याचा काही लोकांनी घाट घातला होता. मधल्या एक 6 महिन्यापूर्वी महानगरपालिकेमध्ये ठराव घेतला, ती वेस पाडण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्यावेळेस पत्रव्यवहार केला. अनेक संघटना माझ्याबरोबर उभ्या राहिल्या आणि त्या संघटनेने विरोध केला. परत एक 8 दिवसापूर्वी तीच त्या ठिकाणी परत मागणी आली. आम्ही सुद्धा पत्र व्यवहार केला. पण यामध्ये सुद्धा जाणीवपूर्वक राजकारण करण्याचा प्रयत्न केला. माळीवाडा वेस ही आमच्या नगर शहराची ऐतिहासिक वास्तू आहे आणि ती ओळख आहे. त्या माळीवाडा वेशीत म्हणजे आमच्या नगर शहराची एंट्री करत असताना त्या एंट्रीला खऱ्या अर्थाने आमचे महात्मा फुले सावित्रीमाईंचा पुतळा आहे. बऱ्याच जणांनी सांगितलं की निलेश लंकेंनी त्या पुतळ्याला विरोध केला. अरे आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही छत्रपती शिवराय शाहू फुले असो, आंबेडकर असो, सावित्रीमाई यांनी खऱ्या अर्थाने समाज बदलवण्याचं काम केलेलं आहे. त्यांचे अनेक पुतळे झाले पाहिजेत, अनेक स्मारकं झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्यामध्ये सुद्धा जाणीवपूर्वक राजकारण करण्याचं सुद्धा काही समाजकंटकच म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही, ते प्रयत्न करत आहे. त्यामुळे आमची तर काही मागणी ती नगर शहराची एक वास्तू आहे, ती पुरातत्व वास्तू आहे, ती ऐतिहासिक वास्तू आहे, ती नगर शहराची ओळख आहे. आणि त्या नगर शहराच्या वेशीमध्ये आमचे सावित्रीबाई माईंचा पुतळा असो, महात्मा फुलेंचा पुतळा आहे, तो सुद्धा अखंडितपणे अभिद्धपणे राहायला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. अहिल्यानगरमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीमध्ये वाढ झालेली आहे. त्याचा राजशास्त्रच आहे काही ठिकाणी दिसतं. अशा प्रकारे तुम्ही काय म्हणतात, नगरमध्ये पोलीस अक्षम आहे का किंवा राजकीय पाठबळ असल्यामुळे गुन्हेगारी वाढते असं काय म्हणतात? शेवट आता या गुन्हेगारीला आळा बसला पाहिजे, ह्या विचाराचा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने सुद्धा असं कोणी गुन्हेगारी प्रवृत्तीचं असेल त्याला कडकात कडक कारवाई केली पाहिजे, ही आमची नेहमीच मागणी असते. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.